नमस्कार मंडळी, आज आपण शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवणार आहोत. तर ही एवढी टेस्टी आमटी बनते ना, तर तुम्ही एकदा केलीत ना की नेहमी बनवून खाल. कारण आपण याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट टाकलेली आहे. ती म्हणजे आहे कैरी. कैरीचा वापर केल्यामुळे या आमटीला काय वेगळीच टेस्ट येते. शेंगांमध्ये त्या कैरीचा फ्लेवर पूर्ण उतरलेला असतो आणि ती आमटी एवढी छान लागते ना, तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. तर ह्या आम्ही शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, साफ करून व्यवस्थित घेतलेल्या आहेत. आणि इथे मी आता फोडणीसाठी एक कांदा घेतला आहे छोटा मीडियम साईजचा, एक टोमॅटो आणि एक कैरीचे तुकडे घेतलेले आहेत मी 4 ते 5. तर ही कैरी अजिबात आंबट नसते, म्हणजे थोडीफारच आंबट असते. त्यामुळे मी ही कैरी वापरली आहे आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा. आणि इथे मी काही मसाले घेतले आहेत. 2 चमचे मी लाल तिखट घेतले, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा हळद. आणि ही मी तुरीची डाळ घेतलेली आहे शिजवून 1 वाटी. तीही आपण आमटीमध्ये वापरणार आहोत. आता तेल गरम करून घेऊया कढईमध्ये. तेलामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला कांदा आहे ना, तो घालून घेऊया. कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडासा लालसर झाला की आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया. कांदा टोमॅटो थोडासा नरम झाले की आपण त्याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि तिला चांगले परतून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा कच्चेपणा गेला पाहिजे. बघू शकता तुम्ही. आता आपण हे मसाले घेतलेत ना, ते टाकून घेऊया. मसाले टाकल्यावर पटापट हात चालवायचेत, नाहीतर आपले मसाले जळू शकतात. त्यामुळे आपण थोडंसं परतून घेऊन लगेच त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया, म्हणजे आपला मसाला हा खाली करपणार नाही. त्याला चांगलं मिक्स करून घेऊया. खूप टेस्टी अशी ही शेवग्याची आमटी बनते. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि कैरीचा स्वाद इतका छान लागतो ना या आमटीमध्ये, तुम्ही एकदा खाल्लीत की नेहमी बनवून खाल, याची मी फुल गॅरंटी देते. आता आपला चांगला शेंगा तेला मसाल्यामध्ये परतून झालेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये डाळ टाकूया. तुरीची डाळ ही शिजवून घेतलेली आहे मी. आता ती याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता हे कैरी आहेत ना आपल्या, त्याच्यामध्ये टाकून घेऊया. खूप टेस्ट छान लागते कैरीमुळे या आमटीची, आणि शेवग्याच्या शेंगा तर त्यांची चव अजून वाढते ह्याच्यामुळे. आता याला मिक्स करून आपण आहे ना 5 ते 6 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. शेवगा लगेच शिजून निघतो, कारण कोवळा शेवगा आहे, त्याच्यामुळे त्याला वेळ नाही लागत. बघू शकता तुम्ही, लगेच आपला शेवगा शिजून झालेला आहे. आता त्याच्यावर थोडीशी आपण हिरवी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपली ही आमटी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आणि टेस्ट इतकी छान लागते. मी सांगते, तुम्ही नक्की एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.